नमस्कार मित्रांनो, माझं नाव मतीन पटेल आणि आज आपल्या सोबत जोडले आहेत अक्षय चौधरी सर. हे मटका बिर्याणीचे आणि उगले अमृततुल्य चहाचे मालक आहेत. तर आपण त्यांच्याशी व्यवसायासंबंधित म्हणजेच बिझनेस संबंधित थोडीशी चर्चा करणार आहोत. तर सर, आजचा तरुण पण हळूहळू बिझनेस करत चालतो आहे आणि तो बिझनेस करत असताना म्हणजे तो माइंडसेट कसा असला पाहिजे की सुरुवातीला बिझनेसमध्ये करण्याचा. आता आपल्याला लक्षात येतं आसपास बघताना प्रेमात धोका खाल्लेला तरुण काहीतरी म्हणजे खूपच दिवस कुठल्या तर नादात होता आणि आता सुटल्यानंतर आता खडबडून जागा झालाय आणि आता काहीतरी मी करून दाखवतो अशा प्रयत्नातून, किंवा कुठल्या तरी मोटिवेशन स्पीच ऐकून किंवा अशा कुठल्या तरी म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपात जेव्हा त्याला वाटते आता आपली वेळ निघून चालली, आपल्याला काहीतरी मोठं करावं लागणार आहे, तेव्हा तो असं म्हणजे तो माइंडसेटनं करणं योग्य आहे की त्यासाठी फुल प्रूफ प्लॅनिंग पाहिजे, छोट्यापासून मोठं व्हायला पाहिजे. म्हणजे बिझनेस करत असताना सुरुवातीला टाकत असताना आपला जो माइंडसेट पाहिजे तो कसा असायला हवा. बिझनेससाठी माइंडसेट आहे ना तुमचा स्थिर पाहिजे, पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची. अनेक विचार तुमच्या डोक्यामध्ये असतात, बऱ्याचशा गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये असतात. ठीक आहे, तुमचं वय कुठेतरी कमी असतं, त्या टायमापासून आपण सुरुवात करतो. कॉलेजचं एज असेल, कॉलेजनंतर असेल किंवा तुम्ही डिग्री एखादी घेतलेली असेल XYZ, त्याच्यानंतर आपण स्टार्ट करतो. आणि तुम्ही बोललात की प्रेमामध्ये भटकलेलं असेल त्याच्यानंतर त्याला समजते, असं बरेचशा युवकांचं होतं. कारण की मलाच माझ्या स्वतःच्या ID वरती भरपूर सारे मेसेज येतात, सर मला बिझनेस चालू करायचा पण कोणता करू हा मला तुम्ही सांगा, मला तुम्ही गायडन्स करा की मी कोणता बिझनेस चालू करू. तर मी रिप्लाय देऊन अक्षरशः थकलो आहे. मी त्यांना सांगतो, बाबा तुला ज्या फील्डमध्ये आवड असली, ज्या फील्डमध्ये तू असला किंवा XY तू इंजिनिअरिंगमध्ये असेल तर तू इंजिनिअरिंग करिअरमध्ये काहीतरी कर. जर तुला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आवड असेल तर तू हॉटेल इंडस्ट्रीमध्ये मोठं काहीतरी करण्याचा विचार कर. पण तुला सुरुवात आधी छोट्यापासून करावी लागते. आपल्याला आपल्या स्टेप चढायच्या आहे, जिना चढायचा आहे, तर आपल्याला एका पायरीवरती पाय ठेवल्यानंतरच आपण दुसरी पायरी चढू शकतो. डायरेक्ट एका पायरीवरून 10व्या पायरीवरती नाही जाऊ शकत ना. तर असं बिझनेसचं पण स्टेप बाय स्टेप जर तुम्ही खेळला त्याच्यामध्ये तर खूप चांगलं आहे. आणि आजकालच्या तरुण आणि तरुणींचं काय होतं, त्यांना एकदमच सगळं काही पाहिजे. त्यांना गाडी पाहिजे, त्यांना बंगला पाहिजे, त्यांना गर्लफ्रेंड वगैरे, म्हणजे त्यांना सेटअप लाईफ पाहिजे. सोशल मीडियावरती जे दिसतं तसं नसतं. आणि ते बरेचसे मुलं मुली काय करतात, सोशल मीडियाला त्यांना फॉलो करतात की अशी लाईफ आपली पण पाहिजे. पण त्या लाईफ मागे तुम्हाला खूप काही करावं लागेल. ती लाईफ तुम्हाला जर हवी असली तर त्याच्यामागे खूप सारं स्ट्रगल आहे. तुम्हाला दिवस रात्रचं दिवस एक करावं लागेल. तुमचे सणवार, फॅमिली, फ्रेंड सर्कल हे तुम्हाला विसरावे लागतील आणि तुम्हाला प्रामाणिकपणे काम करावं लागेल. म्हणजे सर तुम्ही म्हणताय, पण आपल्याकडे जी शिक्षण प्रणाली आहे, मूळतः आता मी ग्रामीण भागातून आहे. ग्रामीण भागातून म्हणजे आपण लांबपर्यंत म्हणजे अख्खं ग्रॅज्युएशन होईपर्यंत माहीत नसतं की काय करायचं आहे. म्हणजे कोणीतरी सांगतं ठीक आहे BA कर, काय करतो इंजिनिअरिंग कर. मग जे आपलं जे म्हणजे आपल्याला ज्यामध्ये इंटरेस्ट आहे ते कळायला खूप वेळ जातो. म्हणजे एखादं आपण इंजिनिअरिंग करतो, आज प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, साधी मुलं ज्याला 12वीला 50% ते पण इंजिनियर होऊन आज पुढे आले. तर याच्यामुळे काय प्रॉब्लेम आहे, आपण तो इंटरेस्ट बेस जसं म्हणतो की आपण त्या फील्डमध्ये जाऊ शकत नाही. वेगळा पर्याय त्यावेळेस तुला कळू शकतो की बाबा मी ह्याच्यामध्ये चांगला करू शकतो. म्हणजे आपलं शिक्षण एक झालंय पण आपण फील्ड चेंज करू शकतो का? नाही. गोष्ट अशी, आता तुम्ही ग्रामीण भागातून बोललात तर मी पण ग्रामीण भागातून जिल्हा परिषदच्या शाळेमधून शिकून आलेला मुलगा आहे. असं काही नसतं. ग्रामीण भागातलेच खूप मुलं मुली कलेक्टर, IPS अधिकारी मोठ्या मोठ्या पोस्टवरती आहेत. तर ग्रामीण भागातलं असणं हे सगळ्यात आधी तुम्ही काढून टाका माइंडसेटमधून. जे कोणी ग्रामीण भागातले विद्यार्थी बघत असतील आपला पॉडकास्ट, तर त्यांनी सगळ्यात आधी आपण ग्रामीण भागातले या गोष्टी काढून टाकायला पाहिजे. आणि मार्गदर्शन भेटत नसतं सर आपल्याला. आपले आई वडील काय सांगतात ग्रामीण भागात, बाबा तू चांगला शिक आणि गव्हर्नमेंट जॉबला लाग. गावाकडचं एकच असते की त्यांना गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असतो. त्यांच्या आई वडिलांना कुठेतरी सिक्युअर जॉब. माझा पोरगा 8 घंटे जॉब करेल, संडेला सुट्टी असेल, म्हणजे भरपूर सारे पेन्शन चालू होईल जॉब सुटल्यानंतर. या सगळ्या गोष्टी ग्रामीण भागातून असतात. आपल्याला हेच शिकवलं जातं लहानपणापासून. आणि दुसरी ग्रामीण भागातली अजून एक साईट आहे. ती दुसरी साईट म्हणजे ग्रामीण भागात शेती व्यवसाय खूप मोठा आहे. आपण शेतीकडे लक्ष नाही. आता आमच्याकडे होती शेती पण कमी होती, एवढं पण नाही की आमचं तिच्यामध्ये पूर्ण होईल. तर त्याच्यामुळे आम्हाला बाहेर पडावं लागलं. तर शेती पण खूप लोकांकडे, पण आपण काय करतो, शेतीकडे लक्ष नाही देतो. सोनं येते, येणारा काळ शेतीचा आहे सर. येणारा काळ हा शेतीचा आहे आणि शेतीमध्ये जे पिकेल ते सोनं उगेल पुढच्या काळामध्ये. कारण की गांधीजी नेहमी म्हणायचे की खेड्याकडे चला. ते वाक्य ते पुढे कंटिन्यू केलं जाईल की खेड्याकडे चला. जेव्हा कोविड सारखी महामारी आली
त्या महामारीमध्ये सगळेजण खेड्यातले लोक खूप सुखी होते, खूप सुखी होते. शहरामध्ये मुंबई पुण्याला खूप हाल होते. मी मुंबईलाच होतो. आम्ही NGO साठी जेवण बनवलं. DY पाटील ग्राउंड आहे तिथे जेवण बनवलं आम्ही. आज जेवण जे झोपडपट्टीत राहायचे आम्ही त्यांना पार्सल केलं त्या टायमाला. कुठेच सोशल मीडियावरती नाही टाकलं, काहीच नाही टाकलं. पण आम्ही ती परिस्थिती बघितली. चांगले शिकलेले मुलं मुली पार्सल मागायला तुटायचे का की दादा आम्ही रात्री काय खायचं, आम्हाला अजून एक एक्स्ट्रा दे. बोला बाबा खराब होऊन जाईल प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये. नाही आम्ही गरम करून खाऊ. ही शहराची परिस्थिती सर. आज 12 ते 13 हजारामध्ये MIDC मधले जाणारे मुलं, त्यांना तुम्ही विचारत तुमचं पूर्ण होते का याच्यामध्ये? नाही होत सर. त्यांच्या मागे खूप साऱ्या कंडिशन असतात. त्यांना तो जॉब जबरदस्ती करावा लागतो. 12-13 हजारामध्ये काय पूर्ण होईल हो? 2-3 हजार राहण्याचा खर्च, 2-3 हजार त्यांचा मेसचा खर्च, आणि पेमेंट होताच एखाद्या मैत्रिणीचा कॉल येऊन जाईल किंवा मित्राचा कॉल येऊन जाईल की बाबा मला 2-3 हजार रुपये टाक, किंवा घरच्यांना तो कसे पैसे पाठवेल 12-13 हजारामध्ये. आजचा युवा कुठेतरी भटकलेला आहे. तर मला असं वाटतं आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये प्रॉब्लेम आहे. जर खेडेगाव पासून मोठे मोठे बिझनेसमॅन तयार झालेले आहेत. ते बोला मुकेश भिरूभाई अंबानी हे पण खेड्यागावातलेच होते. अदानी साहेब हे पण खेड्यागावातलेच होते. तुम्ही इंटरनॅशनल लेवलला कधी गेलात तर इलॉन मस्क ते पण गावाकडूनच आलेले आहेत. म्हणजे बरेचसे बिझनेसमॅन आहेत हे गावाकडूनच जन्माला आले, आणि बरेचसे जे IAS अधिकारी आहेत ते खेड्यागावातूनच आलेले आहेत. तर आपण खेड्यागावाला दोष न देता एक त्यांना चांगलं ऑपॉर्च्युनिटी आहे बाबा, नाही बाबा माझी परिस्थिती माझ्या समोर आहे, मला करायचंच आहे, बरोबर का नाही? तर ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. आजचा युवा कुठेतरी भटकलेला आहे. घर बसल्या मला काय बोलतो, मला सगळं काही पाहिजे. घर बसल्या नाही भेटत सर सगळं. त्यासाठी आधी प्रयत्न करावे लागतात. आणि घर बसल्या कधी सगळ्यांना काही आपलं भेटून गेलं असतं. आजच्या युवाचं काय होतं सर बऱ्यापैकी की घरातून ते स्वप्न बघत असतात, झोपताना स्वप्न बघत असतात, किंवा रात्री 1-2 मोटिवेशनल व्हिडिओ बघतील. त्यांना असं वाटतं खूप काही करायचं आता, खूप काही करायचं, किंवा याची त्याची लाईफ फॉलो करतील, खूप काही करायचं आहे. पण दुसऱ्या दिवशी काय होते, बसते रुटीन करतात. ते कुठेतरी बाहेर पडावं लागेल या गोष्टीच्या. आणि बाहेर पडणं खूप महत्त्वाचं आहे आपल्याला. जर छत्रपती शिवाजी महाराज मुठभर मावडे घेऊन लढले नसते ना सर, तर आज स्वराज्य आपलं स्थापन नसतं झालं. जर ते पण रडत बसले असते की माझ्याकडे काहीच नाही, आज मला कोणी साथ नाही देते, तर आज आपलं स्वराज्य स्थापनच नसतं झालं. बरोबर आहे सर, तुम्ही खूप छान मार्गदर्शन ग्रामीण भागासाठी. आणि त्याबरोबर अजून एक प्रश्न असा आहे की त्यामध्ये आपण थोडंसं फिलॉसॉफिकल जाऊयात. ओके. कुठलाही बिझनेस जर आपण करू तर आपल्यासाठी एक पुढं आपला एम पाहिजे. आज मला समजा मी एखादी कविता करतो किंवा काहीतरी मी लिहायचं, त्यातून मी म्हणजे प्रश्न मांडू शकतो. म्हणजे इन फ्युचर मी कुठंपर्यंत जाईन की मला एक म्हणजे आधार राहील की मी जे केले इंटरेस्ट बेसवर केले आणि चांगलं केलं. पण बिझनेस निवडताना काय होतं, बरं आपण कुठला तरी बिझनेस निवडतो जे आपल्याला कंटाळवाणा असतो, पण तरी पैसा किंवा जी आपण सुपरफिशियल कमवण्यासाठी जे लोक असतात ना, मी मोठेपणा किंवा चांगली गाडी ह्याच्यातून ते सक्सेस जरी झालं तर शेवटी आपल्याला असं वाटतंय की शेवटी यार सिकंदर सारखं झालं, म्हणजे हात शेवटी बाहेर काढलं. असं न करता एक आपण बिझनेस किंवा कुठलीही फील्ड निवडत असताना जर आपण जे आपल्या इंटरेस्ट बेसवर की बाबा त्यातून आपल्याला नुकसानमध्ये फायदा होईल, पण आपल्याला ते करायचं आहे आणि आपण त्या दिशेला जायला पाहिजे. म्हणजे मला काय म्हणायचं की जे आपण एम ठरवायला पाहिजे ते बिझनेसमध्ये कशा पद्धतीचं, गाडी बंगला किंवा घर या व्यतिरिक्त असं काय पाहिजे की ते आपल्याला करण्यासाठी ते भाग पडावं आपल्याला. सर आज माझ्या महाराष्ट्रात गेले तर महाराष्ट्राच्या कर्नाटक गोवा साईडला पण माझे आउटलेट आहेत. मटका बिर्याणी हा ब्रँड आम्ही चालू केला होता, रस्त्यापासून चालू केला होता. रोडावरती आम्ही बिर्याणी विकली होती. करोडांचा टर्नवर आम्ही त्याच इयरमध्ये केला होता. भरपूर पैसे कमवले आम्ही त्या टायमाला. मग आम्ही विचार केला, मी कधी विचार करू शकलो असतो तर मी गाडी घेऊ शकलो असतो त्या टायमाला सर. आताची कंडिशन सोडा त्या टायमाला. पण मी विचार केला नाही बाबा, आपलं रेस्टॉरंट फाईन डाईन असायला पाहिजे. फाईन डाईन मीन्स बसून AC मध्ये फुल AC हॉल असायला पाहिजे आणि कस्टमरला बसून रिलॅक्स खाता यायला पाहिजे. तर मी माझं फाईन डाईन रेस्टॉरंट मुंबईला, नवी मुंबईला चालू केलं, आणि तेही मी मॉलमध्ये चालू केलं. तिथे काय प्रीमियम कस्टमर येतील. मग त्याच्या बेसवरती अजून एक रेस्टॉरंट चालू केलं. फ्रँचायझी मॉडेल वाढत गेलं. मी फुल इमानदारीने काम केलं, इमानदारीने फूड बनवलं. स्वतः किचनमध्ये होतो. माझी मॅनेजर बाहेर असायची पण मी किचनमध्ये असायचो. मी गल्ल्यावरती कधीच बसलो नाही. मी आतापर्यंत पण गल्ल्यावरती बसत नाही. मी हॉटेलला जातो, मी कोणत्याही हॉटेलला जातो, मी गल्ल्यावरती नाही बसणार. मी डायरेक्ट किचनमध्ये जातो. सगळ्यात आधी मी किचनमध्ये जातो. मी ओपनिंगला पण गेलो असेल कुठे
तर मी सगळ्यात आधी किचनमध्ये जातो, बाबा किचन कसं सेट केलं आहे, कारण की माझी बिर्याणी तिथूनच येणार आहे. सगळ्यात मेन असते किचन हॉटेल इंडस्ट्रीचं. जर तुमचं किचन सेट असेल तर तुमचा बाहेरचा मेनू सेट होतो. जर तुमचा मेनू सेट असेल तर तुमचं डायनिंग सेट होते. डायनिंग सेट असेल तर तुमचं मेन काउंटर सेट होते. तर मी सगळ्यात आधी नेहमी जातो किचनमध्ये. तर आमच्या आजच्या कंडिशनला म्हणजे एकाच वर्षात मी टार्गेट ठेवलं होतं की आमच्या बऱ्याचशा शाखा झाल्यात पाहिजे महाराष्ट्र. मी जिथे जाईल तिथे त्या शहरामध्ये शाखा असली पाहिजे. तर आमच्या 46 आता वाघोलीचं ओपनिंग केलं आम्ही. 2 दिवसच झाले वाघोलीच्या ओपनिंगला. 46 शाखा माझ्या मटका बिर्याणीच्या आहेत. आणि मी त्यावरती थांबलो नाही. आता रोड बनवतो आपण, त्या रोडवरती झोपून थोडी ना जाणार आहे, लगेच दुसरा रोड बनवायला घेतो. तसंच दुसरा ब्रँड ओपन करण्याचं ठरवलं. उगले चहा आणलं मार्केटमध्ये. उगले चहा सक्सेसफुली रन करते आता. तिसरा अजून आमची अकॅडमी येते कलिनरी, त्याच्यासाठीच काम करतोय आताच्या कंडिशनला. 2 ब्रँड चांगले सक्सेसफुली चालू आहेत. आणि त्या टायमाला पण एवढे पैसे होते सर की मी चांगली गाडी घेऊ शकलो असतो. आणि आताही तुम्हाला सांगतो, आज माझ्या दोघं मिळून 75-60 आउटलेट आहेत. मी आज मर्सिडीज सारख्या गाडीमध्ये फिरू शकतो सर. माझ्याकडे 2 व्हीलर सुद्धा नाही आहे. सांगायचं गेलं असं की मी गाडी घेणार आहे. मी एक एम बनवलं होतं जेव्हा माझं मुंबईच्या रेस्टॉरंटला मी बसायचो. मी जेव्हा कुकिंग आतमध्ये करायचो मॉलमध्ये जे रेस्टॉरंट होतं, तेव्हा मी एक बनवलेलं होतं माझ्या पॉकेटच्या याच्यामध्ये अजून पण असेल. बनवलं होतं बाबा माझे 2025 पर्यंत माझे 100 आउटलेट असायला पाहिजे मटकाचे. मी तुम्हाला दाखवतो, माझं पॉकेट इथेच आहे. मटकाचे 100 आउटलेट. XY गाडीचं नाव लिहिलेलं होतं. 2025 मध्ये गाडी घ्यायची, पण गाडी तीच घ्यायची. गाडी मला तीच घ्यायची, ड्रीम कार. असं असायला पाहिजे. या सिटीमध्ये मी पोहोचलं पाहिजे, इंटरनॅशनल पोहोचलं पाहिजे. मला खोटं वाटेल सर, मी आता दुबई जाणार होतो. मार्च-एप्रिलमध्ये मी दुबई जाणार होतो, पण मी ते दुबई जाणं कॅन्सल केलं. अकॅडमीकडे लक्ष देऊ म्हटलं. जेव्हा इंटरनॅशनल ब्रँड नेता येतील ऑटोमॅटिक. आता कुठेतरी अकॅडमीकडे लक्ष देणं चालू आहे. ब्रँड तर तशी सेट आहे. मटका बिर्याणी सेट झाला आहे. एक ब्रँड सेट झाला आहे माझा मटका बिर्याणी. तर बऱ्यापैकी काय होतं, आजच्या युवा काय करतात की त्यांना झाडू मारण्याची कॅपॅसिटी नसते त्यांच्यामध्ये सर. ते काय बोलतात, आम्ही डायरेक्ट गल्ल्यावरती बसू, बापाचे 10-15 लाख रुपये घेऊ, एक कापडाचं शॉप ओपन करू आणि आम्ही डायरेक्ट गल्ल्यावरती बसू. 2-3 लाख रुपये ओपनिंगला खर्च करू, XYZ बोलू, खूप मोठी ग्रँड ओपनिंग करू आणि आम्ही फक्त गल्ल्यावरती बसू. तर बऱ्यापैकी काय होते सर, बऱ्यापैकी शॉप बंद पडतात. आणि तेच मुलं डिप्रेशनमध्ये जातात. आणि ते मुलं काय बोलतात, धंद्यामध्ये मजा नाही. आजकाल खूप मार्केटमध्ये कॉम्पिटिशन झाली आहे, खूप कचरा झाला आहे. तुला धंदा करणं येत नव्हतं, तू कशाला आला. पहिली गोष्ट. बरोबर. इंडस्ट्री एवढी मोठी सर, 35,000 करोडची नुसती फूड इंडस्ट्री. बरोबर. जर या इंडस्ट्रीमधून आपल्याला 1% पण भेटला ना 35,000 करोड मधून, तू खूप खुश आहे. महाराष्ट्रामध्ये खूप नवीन स्टार्टअप ओपन होत आहेत. जेवढे ओपन होत आहेत तेवढ्या फास्ट बंद पण होत आहेत. जर हॉटेल इंडस्ट्रीचं सांगायला गेलं तर 10 पैकी फक्त 2च हॉटेल रन करू शकतात चांगल्यापैकी. 8 हॉटेल बंद पडत आहे वर्षाच्या आतमध्ये. त्याचं कारण एकच आहे की आपल्याला एखाद्या गोष्टीचा एक्सपिरियन्स नसतो किंवा आपल्यामध्ये काम करण्याची कॅपॅसिटी नसते. आपल्याला काय करायचं आहे, काय व्हायचं आहे, मालक व्हायचं आहे. ज्या धंद्यामध्ये तुम्हाला झाडू मारण्याची शरम वाटेल तर तुम्ही कोणताच धंदा नको करा. पहिली गोष्ट. एक तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतो सर. माझं रेस्टॉरंट खूप भरलेलं होतं मुंबईचं. बऱ्याचशा याच्यामध्ये सांगतो मी एक्सपिरियन्स. तर काय झालं, 3rd फ्लोअरला ऑर्डर न्यायची होती आणि खाली खूप रश होता, वेटिंगला कस्टमर होते. मग मी काय बोललो, बाबा दे, मी ऑर्डर देऊन येतो वरती, मी तेवढं काम करतो. 3rd फ्लोअरला होतो. त्या दिवशी लिफ्ट पण बंद होती, मॉलमध्ये रेस्टॉरंट आहे ना, लिफ्ट बंद होते. मी गेलो टेरेस पायऱ्यांनी चालत. त्याला मी ऑर्डर दिली. तो बोलला ये क्या है. मैंने बोला सर, अभी हिंदी होता. मैंने बोला सर अभी मिट्टी का प्लेट नहीं मिल सकता. त्याला पाहिजे होतं मातीचं प्लेट. आमच्या रेस्टॉरंटमध्ये मातीचे प्लेट, मातीचे ग्लास, सगळं काही मातीचं आहे. तो त्याला पाहिजे होतं माटीचं प्लेट. अभी बहुत रश है नीचे, तो मैं नहीं दे सकता, आज के दिन आप एडजस्ट करो. नहीं मैं नहीं लूँगा ये, आप मुझे मिट्टी का ही प्लेट दो, नाही तो ऑर्डर रिटर्न लेके जाओ. मग मला काही हे होतं का, मी ऑर्डर घेतली, काहीच नाही बोललो, त्याला सॉरी बोललो आणि ऑर्डर खाली घेऊन आलो. झालं असं की तो आला आणि मॅनेजरला सांगायला लागला. मुलगी होती मॅनेजर, तिला सांगायला लागला कि वो लड़का खड़ा है ना, वो लड़का वो बहुत बदतमीज लड़का है. मैंने उसको बोला ऑर्डर नहीं चाहिए तो नीचे लेके आया सीधा, कुछ बोला भी नहीं.
तर ती त्याला बोलली की वो लड़का हमारे रेस्टॉरंट का ओनर आहे, वो जीन्स गिन्स पॅन्टमध्ये होतो आणि ॲप्रॉन घाललेलं होतं. पहिली गोष्ट टी शर्टमध्ये होतो, हाफ टी शर्टमध्ये. वो हमारे रेस्टॉरंट के ओनर आहे, ये रेस्टॉरंट के. तो माणूस शॉक झाला सर. तो माणूस माझ्याकडे आला, सॉरी म्हणायला लागला. तर मी तुम्हाला हेच म्हणलं की कोणतंही काम लाजा नको करायला. पहिली गोष्ट तर जर आजही माझ्या रेस्टॉरंटला काही प्रॉब्लेम आला तर मी भांडे घासायला पण तयार आहे. सांगा, मी असं नाही बोलणार की माझ्या 40 आउटलेट आहे, मी कशाला भांडे घासू. भांड्यांवाला गेला की मी तिथे तयार आहे. म्हणजे बाकीचे लोक बघतात आपल्याला, नाही बाबा मालक स्वतः भांडे घासतोय तर आपण काय गोष्ट आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की कामाला लाजायचं नाही पाहिजे. पहिली गोष्ट महत्त्वाची. आणि कोणतंही काम असं ते छोटं मोठं नसते. कामच आपल्याला खूप मान बनवते. आणि ज्या व्यक्तीने कामावर प्रेम केलं, काम त्याला एक दिवस नक्की मोठं बनवते. खूप चांगलं मार्गदर्शन केलं सर. आणि अशा पद्धतीनं म्हणजे जे आपलं जे माइंडसेट हवं त्यावेळेस ते त्या पद्धतीनं असलं पाहिजे. कुठल्याही कामाला न लाजता बिझनेसची सुरुवात केली पाहिजे. आणि त्यातून सर वर्क इज वर्शिप तुम्हाला कोट आठवतं. म्हणजे आपण ज्या पद्धतीने आपण जे काम करतोय, जर आपल्याला आपला जो प्रोडक्ट आहे तोच चांगला द्यायचा आहे, त्याला प्रेझेंट करायचं. आपला फोकस फर्स्ट प्रायोरिटी पैसे कमवण्याऐवजी ते आपण प्रोडक्ट जर हॉटेल इंडस्ट्री चांगला प्रोडक्ट आपण प्रोव्हाइड केला पाहिजे. फर्स्ट प्रायोरिटीमध्ये ती गोष्ट असली पाहिजे. तर खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या दर्शकांनाही खूप चांगलं मार्गदर्शन केलं ग्रामीण भागातील विशेषतः